महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत असून एप्रिल महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता या उष्णतेसोबतच अवकाळी पावसाचं दुहेरी संकटही राज्यावर घोंगावत आहे. 18 एप्रिल रोजी राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर येत्या 48 तासात कोणकोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे आपण अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर कोकण विभागातील हवामान प्रामुख्याने उष्ण आणि दमट राहणार असलं तरी उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाल्याचं दिसून येत आहे. आज कोणतीही अधिकृत अलर्ट नसला तरी कमाल तापमान 33 ते 37 अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेत कोरडा उकाडा जाणवेल. दरम्यान अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे सिंधुदुर्गासह काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र उष्णतेचा तडाखा अद्यापही कायम आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर या भागात आज हवामान कोरडं राहणार असलं तरी पुढील 24 तासांत परिस्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. 19 एप्रिल रोजी या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट अजूनही तीव्र स्वरूपात जाणवत आहे. मध्य महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. पुण्यात आज हवामान कोरडं आणि उष्ण राहील. मात्र सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मात्र वादळी पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता अजून पुढील 40 तासासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात तापमान 38 ते 42 अंशाच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असतानाच काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर धाराशिव आणि आसपासच्या भागात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या विभागात तापमान 40 ते 43 अंशाच्या दरम्यान राहणार आहे. विदर्भात परिस्थिती अधिक गंभीर असून तापमानाचा पारा 43 अंशाच्या पुढे गेला आहे. काही ठिकाणी तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे हवामान कोरडं राहणार असून पावसाची शक्यता अत्यंत कमी आहे. एकूणच राज्यात उष्णतेचा प्रचंड प्रभाव कायम असताना काही भागात अवकाळी पावसामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेचा कहर कायम असताना कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढत आहे. 19 एप्रिलनंतर काही भागात तापमानात 2 ते 3 अंशांची घट होण्याचा अंदाज असला तरी तोपर्यंत नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेणं अत्यावश्यक आहे.